कोल्हापूरमध्ये सहकार क्षेत्रातील कामकाजांची गतिमानता वाढावी यासाठी दरबाराचं आयोजन करण्यात आलं। एखादा अधिकारी चुकत असल्यास कारवाई करता येण्यासाठी ही उपयुक्त सहकार दरबार आहे। प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या विभागाचा दरबारात भरवण्यात येणार आहे। तर राजकारणाबरोबरच लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे। खासगी सावकारी विरोधात ऑनलाईन तक्रार आली तर सहकार विभागाकडून आणि पोलिसांकडून चौकशी सुरू होईल। खासगी सावकारीला वैतागलेल्या नागरिकांसाठी चांगल्या पद्धतीनं सहकार्य असेल। पाणी टंचाईवर जिल्हा परिषद आणि महानगरपालिका अधिकारी योग्य नियोजन करत आहेत। पाण्याच्या टँकर संदर्भात देखील नियोजन सुरू आहे। काळमवाडी येथे तांत्रिक बिघाड झाल्याने शहराला पाणी पुरवठा करण्यास अडथळा निर्माण झाला होता। तात्काळ त्याची दुरुस्ती करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। तसेच प्रत्येक वॉर्डामध्ये पाणी पुरवठा टँकद्वारे करण्यासाठी सूचना दिल्यात। पहलगाम घटनेवरती राजकारणापेक्षा विरोधात तीव्र निषेध करायला हवा। पहलगाम घटनेवरती राजकारण करण्यापेक्षा त्या विरोधात तीव्र निषेध करायला हवा। याचा बदला घेण्यासाठी जशी लोकभावना दिसत आहे त्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी देखील जबाबदारीनं वक्तव्य करणं गरजेचं असल्याचं यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले। अशा वेळेस राजकारण अपेक्षित नाही। घटना घडलेली आहे, मात्र नेमकं काय झालं आहे याची माहिती घेऊन वक्तव्य करणं संयुक्तिक असेल। सरकार गतिमान आहे, सरकार चांगल्या पद्धतीनं न्याय देत आहे। अनेक पातळीवर प्रत्येकाच्या काही भूमिका असतात, त्या पद्धतीनं ते काम करतात। अशा पद्धतीच्या घटना होत असेल तर पालकांनी आणि समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक असायला हवं आणि नियंत्रण ठेवायला हवा। प्रशासन म्हणून कडक निर्बंध घालण्यासाठी आम्ही यावर काम करू असं देखील ते यावेळी म्हणाले। त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अनेक वेळा योग्य निर्णय घेतलेत। पुढे सुद्धा आवश्यकतेप्रमाणे निर्णय घेऊ असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले। विजय वडेट्टीवार म्हणतात की धर्म विचारायला अतिरेकानं तेवढा वेळ होता का? खरं तर पहलगामवरती राजकारण करण्यापेक्षा आता ज्या पद्धतीची घटना घडली त्याच्यानंतर तीव्र निषेध करणं आणि याचा बदला घेण्यासाठी सुद्धा ज्या पद्धतीची लोकभावना दिसते त्याला योग्य अशा पद्धतीनं सर्वच नेतृत्वाने अतिशय जबाबदारीनं वक्तव्य करणं अपेक्षित आहे। अशा वेळेला राजकारण करणं हे अपेक्षित नाही। NCRTCच्या अभ्यासक्रमामध्ये सध्या जळत होतं, अनेक कागदपत्र जळालेली आहेत, कुठेतरी संशयाचा दूर येतो त्यातून ईडी कार्यालयाच्या पद्धतीनं आग लागली आणि हे झालं नाही। याच्याबद्दल माहिती घ्यावी लागेल, नेमकी वस्तुस्थिती काय, घटना घडलेली आहे त्याच्यानंतर वस्तुस्थिती आपण बघूया आणि मग पुढे जाऊया। नितीश राणे आणि योगेश कदम यांच्यातला वाद गेल्या काही दिवसापासून सुरू आहे। हे सरकार गोंधळलेलं आहे, वडेट्टीवारांची थेट टीका आहे। सरकार गतिमान आहे, सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांना न्याय देत आहे। स्थानिक पातळीवरती प्रत्येक माणसांच्या काही भूमिका असतील आणि ते सगळ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं प्रत्येकजण काम करतोय। साहेब, एक गंभीर प्रश्न आहे। नागपूरमध्ये जे सर्वेक्षण झालं त्या सर्वेक्षणामध्ये अल्पवयीन मुलींच्या प्रेग्नन्सीचे प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे मुलींना कुठेतरी गर्भपात करणं किंवा मारून टाकणं अशा कृत्य होत आहेत। त्या सगळ्यांच्या बाबतीत अशा काही मुली शोधण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे का की अल्पवयीन प्रेग्नन्सीची कारणाने त्या मुलींचा शोध घेणं? नाही, अशा पद्धतीच्या घटना होत असतील तर त्याच्याबद्दल एका बाजूला पालकांनी आणि दुसऱ्या बाजूला समाजातल्या सगळ्याच घटकांनी अत्यंत जागरूक पद्धतीने, विशेषतः मी तुमच्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला आणि प्रिंट मीडियाला सुद्धा विनंती करेन, सामाजिकदृष्ट्या अत्यंत भान ठेवून काही गोष्टींना अधिक प्रसिद्धी आणि अधिक जबाबदारीनं काही नियंत्रण ठेवणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। कारण बऱ्याच वेळा असं होत असते की अशा घटनांमुळं समाज व्यवस्थेवरती सुद्धा परिणाम होत असतो। त्यामुळे शासन स्तरावरती याच्यामध्ये अत्यंत कडक निर्बंध आणण्यासाठी आपण काम करू। साहेब, एकीकडे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे होते, सहकार दरबार तुम्ही घेताय, मात्र दुसरीकडे प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अजूनही 5 वर्ष अनुदान मिळालेलं नाही। खरं तर आपण बघितलं असेल की महाराष्ट्राच्या एकूण सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर अत्यंत चांगल्या पद्धतीनं एकापेक्षा एक अशा कर्जमाफीच्या विषयावरती त्या वेळेला निर्णय घेतले गेलेत। मागच्या वेळासुद्धा 50,000चा कर्जमाफीचा मुद्दा होता, त्या 50,000च्या कर्जमाफीमध्ये सुद्धा प्रोत्साहनात्मक अनुदान होतं, ते आपण देण्यामध्ये निर्णय घेतला आहे। पुढे सुद्धा याबद्दल आवश्यकतेप्रमाणे निर्णय घेणार आहोत। NCRTCच्या अभ्यासक्रमामध्ये सध्या सहपालकमंत्री देखील आज कोल्हापूरमध्ये आहेत, त्यांच्या वेगळ्या बैठका सुरू आहेत। महालक्ष्मी आराखडा, ज्योतिबा विकास आराखड्यासंदर्भात वेगळ्या बैठका नाहीत, सगळ्यांचं काम हे प्रशासकीय गतिमानता करण्यासाठीच बैठक आहे। ते त्यांचा कार्यक्रम आटोपतील आणि याही बैठकीमध्ये त्या सहभागी होतील। आम्ही सगळेजण अत्यंत चांगल्या पद्धतीने समन्वयाने काम करतो। पालकमंत्री म्हणून ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमच्यावरती जबाबदारी दिली
त्यानंतर या जिल्ह्यातल्या कामकाजाला अधिक गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान की जे 100 दिवसांच्या प्रोग्राममधला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्याच्या अनुषंगानं आज पहिल्या टप्प्यामध्ये सहकार विभागातील वेगवेगळ्या पद्धतीच्या कामकाजाची गतिमानता वाढावी. विशेषतः लोकांना अनेक वेळेला छोट्या छोट्या गोष्टींसाठी बऱ्याच कार्यालयांमध्ये एरझाऱ्या माराव्या लागतात. या सगळ्यांवरती जिथं जे काम होत असेल ते अधिक गतीनं व्हावं, काही धोरणात्मक निर्णय घ्यावेत, काही उणिवा असतील त्याच्याबद्दल सूचना द्याव्यात आणि जर कोणी चुकत असेल तर त्याच्यावरती कारवाई करावी. या उद्देशानं सहकार परिषदेचं या ठिकाणी सहकार दरबाराचं आयोजन केलेलं आहे. जिल्ह्यातल्या सगळ्या विकास सोसायटी असतील, पतसंस्था असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांचे ऑडिटचे विषय असतात, त्यांच्या छोट्या छोट्या परवानगीचे विषय असतात. या विषयांनासुद्धा अनेक वेळेला बऱ्याचशा लोकांना एरझाऱ्या माराव्या लागतात. ह्या एरझाऱ्या बंद झाल्या पाहिजेत. एखादं काम करत असताना जाणीवपूर्वक कोण अडवणूक करत असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. एका बाजूला अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रशासकीय गतिमानता अभियानासाठी सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी आपण करतोय आणि आज विशेषतः सेवा हमी कायद्याचे 10 वर्ष पूर्ण होतात त्याचासुद्धा एक कार्यक्रम आम्ही घेतोय. त्यामुळं प्रशासकीय यंत्रणेतल्या प्रत्येक माणसानं अत्यंत जबाबदारीनं पारदर्शी काम करावं हा जो उद्देश जिल्ह्यात आम्ही करतोय त्यातला पहिला दिवस आजचा आहे. दर आठवड्यामध्ये उद्या पुढच्या आठवड्यामध्ये MSCBचं होईल, त्यानंतर टाऊन प्लॅनिंग होईल, त्यानंतर प्राधिकरण होईल, त्यानंतर वन विभागाचं काम होईल, महसूल विभागाचं काम होईल, पुनर्वसनचं काम होईल. खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी एका बाजूला राजकारण केलं पाहिजे, पण राजकारणाबरोबर लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुविधा देत असताना त्यांना न्याय देण्यासाठी सुद्धा काम केलं पाहिजे आणि या कामकाजाच्या निमित्तानं आज ही सुरुवात आहे. खाजगी सावकारांची